अभ्यास क्रमांक 1 क ख क ख क ख क ख क ख असं दोन्ही व्यंजनांना सोबत म्हणून प्रॅक्टिस करायची। ग घ ग घ ग घ ग घ ग घ ग घ याची पण तशाच प्रकारे म्हणून प्रॅक्टिस करायची। त्यानंतर च छ च छ च छ च छ च छ च छ च छ त्यानंतर ज झ ज झ ज झ ज झ ज झ ज झ ज झ ज झ ज झ ज झ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ अशी प्रॅक्टिस करत जायची। यानंतर द ध द ध द ध द ध द ध आता प फ प फ प फ प फ प फ प फ प फ प फ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ यानंतर ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ त्यानंतर ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ न 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 हे डार्क म्हणजे ठळक याच्यात काढलेलं आहे। त्यानंतर म म म म म म म र हे दोन प्रकारे काढू शकतो। रेखाकृती व्यंजने पहिली आणि नंतर जे काढलेले आहे ते कोराकृती व्यंजने मध्ये येते। सोयीनुसार या दोघांचे जिथे गरज असते त्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो। ल ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ त्यानंतर श श श श आता क्ष हे डार्क याच्यात काढलेले आहे। डार्क म्हणजे ठळक रेखा कोराकृती व्यंजन आहे। त्यानंतर स स स स स स स स ग्य 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 हे अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी या प्रकारे काढू शकतो। दोन्ही प्रकारे म्हणजे खालून वर किंवा वरून खाली काढू शकतो। त्यानंतर य य य य य य य य व व व व व व व सुद्धा दोन प्रकारे काढू शकतो। पहिली संकेताकृती काढलेली आहे
ती म्हणजे ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर, आणि दुसरी संकेताकृती काढली आहे तिला अधोगामी म्हटलं जाईल, म्हणजे जे वरून खाली काढले जाते. मराठी लघुलेखनात संकेताकृती काढताना 3 प्रकार दिसून येतात, ते म्हणजे अग्रगामी, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी. अग्रगामी म्हणजे लेफ्ट टू राईट म्हणजे डाव्या बाजून उजव्या बाजूकडे जाताना, आणि अधोगामी म्हणजे वरून खाली रेख ओढताना किंवा कोणतीही आकृती वरून खाली काढताना, ते म्हणजे अधोगामी. मराठी लघुलेखनात जास्तीत जास्त व्यंजने ही अधोगामी म्हणजे वरून खाली काढण्यात आलेली आहे. ते तुम्ही प्रॅक्टिस करताना लक्षात घेऊ शकता. र चे 2 संकेताकृती आहे, तर त्यामध्ये पहिली ते ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर, आणि दुसरी कोराकृती व्यंजन संकेताकृती आहे जी अधोगामी म्हणजे खालून वर काढली गेली आहे. ल आणि ळ हे आपल्या सोयीनुसार अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी अशा प्रकारे काढू शकतो. श, श, क्ष आणि स हे अधोगामीचे उदाहरण आहेत. ज्ञ हे आपल्या सोयीनुसार आपण दोन्ही प्रकारे काढू शकतो. य आणि व याला हुक लागला असून ते ऊर्ध्वगामी संकेताकृती आहे. ह ची पहिली संकेताकृती हे ऊर्ध्वगामी आणि दुसरी संकेताकृती हे अधोगामी आहे. ते सुद्धा आपण आपल्या सोयीनुसार काढू शकतो. खाली दिलेल्या प्रत्येक व्यंजनाची प्रॅक्टिस 5 ते 10 लाईन इतकी तरी करणे आवश्यक आहे. प्रत्येक संकेताकृती पटकन लक्षात येईल अशी प्रॅक्टिस करायला हवी. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवा अभ्यास करूया. धन्यवाद.